पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझनिंगमधील फूट किंवा मिश्र प्रश्नाबद्दल बोलणार आहात। हे जो तुम्हाला प्रश्न दिसत आहे, हा प्रश्न नेहमी परीक्षेत विचारला जातो, वेगवेगळ्या परीक्षेत विचारला जातो। तो ह्या प्रश्नाचं सोपी भाषेत उत्तर कसं काढायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप मुलांना ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आज सोप्या पद्धतीमध्ये कसं काढायचं ते सांगणार आहे। बघा, प्रश्न आहे 125 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यास प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे मुद्रकला एकूण किती खिळे जुळवावे लागतील। म्हणजे आता किती खिळे जुळवावे लागतील, आपले खिळे काढायचे आहे। आपल्याला काय काढायचे आहे? खिळे काढायचे आहे। पाने किती आहे? 125। सगळ्यात पहिले काय करायचं, 125 पान दिले आहे ना, तर 1 ते 100 पर्यंत किती खिळे येते हे लक्षात ठेवायचं। 1 ते 100 पर्यंत नेहमी 192 खिळे जुळतात। किती खिळे जुळतात? 192। आता उरले किती? 125 मधून 100 गेले तर उरले किती? 25 उरले तर नेहमी लक्षात ठेवायचं, जी उरलेली संख्या आहे त्याला नेहमी 3 ने गुणायचं। 25 त्रिक 75। 1 ते 100 पर्यंत किती भेटले आपल्याला? 192। उरले किती होते? 25 गुणिले आपण 3 केले, नेहमी 3 ने गुणायचं। त्याच्यात मग 192 मध्ये 25 प्लस करा, 192 मध्ये 75 प्लस करा, जे 75 आलं ना 192 मध्ये प्लस करा, 1606 चला। तर किती खिळे जुळवावे लागतील? 267। किती खिळे जुळवावे लागतील? 267। आता दुसरं उदाहरण बघा, त्याच्यात तुम्हाला अजून चांगलं समजेल। बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका मुद्रकाने संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एक पुस्तकावर 1 पासून क्रमांक देताना एकूण 432 खिळे वापरली म्हणते। तर आता एकूण पाने किती? पहिल्या ह्याच्यात काय विचारलं होतं आपल्याला? खिळे काढा। आता खिळे दिलेली आहे, आता काढायचं आहे आपल्याला पाने। सर्वप्रथम आपण काय करू, खिळे किती आहे? किती खिळे आहे? खिळे किती आहे? 432 पानं काढायचे आहे। मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 1 ते 100 पर्यंत खिळे किती असतात? 192 असतात। तर सर्वप्रथम काय करायचं, 432 मधून 192 मायनस करा, 0। 13तून 9 गेले, 4 राहिले, हातचा लाईक 240। आता 1 ते 100 पर्यंत म्हणजे आपल्याला 100 पर्यंत तर मिळालेले आहे, 100 पर्यंत मिळालेले आहे। तर 100 पान तर आता मिळाले आपल्याला, आता 200 खिळे बाकी आहे। तर याला काय करायचं, पाने विचारले, खिळे विचारले तर आपण काय केलं होतं? 3 ने गुणलं होतं। आता आपल्याला पाने काढायचे आहे म्हणून याला 3 ने भागायचं, बस। किती झालं? 80। बस हे 80 100 मध्ये मिळून टाका, 180 पाने झालं। आलं लक्षात? काय केलं, आता आपल्याला खिळे दिलेले आहे, पाने विचारायचे। तर 1 ते 100 पर्यंत खिळे किती आहे? 192। म्हणून 432 मधून 192 मायनस केले तर उत्तर येते 240। म्हणजे आपल्याला 100 पाने तर मिळाले। आलं लक्षात? जेव्हा आपण 192 432 मधून मायनस करतो तेव्हा आपल्याला 100 पाने मिळाली, हे 100 पाने मिळाली। उरले किती आहे? 240। 240 आपल्याला पाने काढायचे आहे। काय काढायचे आहे? पान काढायचे आहे ना आपल्याला। तर 240ला 3 ने भागून टाकायचं। आपण पहिल्या ह्याच्यात काय केलं, 3 ने गुणलं, कारण की आपले खिळे काढायचे होती। आता पाने काढायचे म्हणून 3 ने भागून द्यायचं। किती आलं? 80। 100 तर पाने मिळाली होती आणि हे बाकी मग 80 पाने मिळाली। 100 आणि 80 180 पाने। मग एकूण किती पाने आहे? एकूण पाने 180। समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर करा, नाही समजलं असेल तर पुन्हा विचारा, मी तुम्हाला पुन्हा सांगेन। थँक्यू।